हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय लेबनीज रूल फॉर इंटिग्रल्स विथ कॉन्स्टंट लिमिट्स, दॅट इज DUIS रूल 1. ओके, DUISचे 2 रूल्स आहेत, त्यातला पहिला आपण बघतोय. आता ते जे टाईप्स पडलेले आहेत ते कशावरती पडलेले आहेत, तर इंटिग्रलचे जे लिमिट्स आहेत, ओके, ते लिमिट्स जर कॉन्स्टंट असतील तर तो DUIS रूल 1 आहे, आणि जर ते लिमिट्स फंक्शन्स ऑफ अल्फा असतील तर तो DUIS रूल 2 आहे. बरोबर. तर DUIS रूल 1मध्ये आपल्याला काय करायचं की एक इंटिग्रल दिलेलं आहे, त्या इंटिग्रलला डिफरन्शिएट करायचं. तर इन जनरल आपण कुठल्याही फंक्शनला डिफरन्शिएट करायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युले आहेत, वेगवेगळे रूल्स आहेत, जसं की प्रॉडक्ट रूल असेल, क्वेश्चन रूल असेल किंवा चेन रूल असेल फॉर कंपोजिशन. तर असे रूल्स आहेत वेगवेगळे. पण जर इंटिग्रल असेल तुमच्याकडं आणि त्या इंटिग्रलला विदाऊट फाइंडिंग द इंटिग्रेशन तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे, तर ते कसं करता येईल, तर ते आपल्याला आपण शिकणार आहे लेबनीज रूल 1मधून, म्हणजेच DUIS रूल 1मधून. बरोबर. तर काय सांगितलेलं आहे तुम्हाला, I इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम A टू B f ऑफ x, अल्फा dx असं एक इंटिग्रल दिलेलं आहे. तिथं A आणि B कॉन्स्टंट्स आहेत. बरोबर. दे आर नॉट फंक्शन्स ऑफ अल्फा, दे आर कॉन्स्टंट्स. ओके. f ऑफ x अल्फा हे कुठले तरी 2 x तर इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे ज्याच्या विथ रिस्पेक्ट टू आपण इंटिग्रेट करतोय, पण अल्फा हा अजून एक पॅरामीटर आहे. ओके, किंवा तुम्ही त्याला व्हेरिएबल पण म्हणू शकता. सो अजून एक पॅरामीटर आहे त्याच्यामध्ये अल्फा. सो f ऑफ x अल्फा असे 2 वेगवेगळ्या व्हेरिएबल्सपासून ते फंक्शन बनलेलं आहे. बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, या इंटिग्रलला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू अल्फा. आता जो रूल आहे त्या रूलच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर DI/d अल्फा. वाय दे आर युझिंग डी, इथं पण मुलं कन्फ्यूज होतात की डी का वापरले, वाय दे आर नॉट युझिंग डेल हिअर. ओके, जो डेल त्यांनी आतमध्ये घेतला आहे तो इथं का नाही घेतला, कारण आफ्टर पुटिंग लिमिट्स एक्स विल बी व्हॅनिश्ड ना. जे काही f ऑफ x अल्फा फंक्शन दिसतंय जेव्हा तुम्ही इंटिग्रेट करता विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि आफ्टर इंटिग्रेटिंग लिमिट्स तर कॉन्स्टंट दिलेले आहेत. बरोबर. त्यामुळे लिमिट्स पुट केल्यानंतर फायनली दिस विल बी ओनली फंक्शन ऑफ अल्फा. ओके, म्हणून त्यांनी इथं डी घेतलेलं आहे. सिंगल व्हेरिएबल फंक्शन असेल तर आपण ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह वापरतो. बरोबर. सो इथं सिंगल व्हेरिएबल अल्फा फंक्शन आहे याच्यामध्ये, सिंगल व्हेरिएबल अल्फा आहे याच्यामध्ये, त्यामुळं आपण D/d अल्फा हे नोटेशन वापरले. आता इंटिग्रलच्या आतमध्ये का डेल वापरलेलं आहे, कारण इंटिग्रलच्या आतमध्ये जे फंक्शन आहे ते 2 व्हेरिएबल्सचं फंक्शन आहे, एक्स आणि अल्फाचं, म्हणून आपण तिथं पार्शियली डिफरन्शिएट करतोय. त्यावेळी आपण एक्सला कॉन्स्टंटसारखं ट्रीट करतोय, म्हणून इथं डेल वापरलं आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा रूल समजून घ्यायचा आहे. ओके, DI/d अल्फा इज इक्वल टू D/d अल्फा ऑफ द इंटिग्रल गिवन, दॅट इज A टू B. डेरिव्हेटिव्ह तुम्ही इंटिग्रेशनच्या आतमध्ये घेतलं, डेरिव्हेटिव्ह जे ऑर्डिनरी होतं ते आता पार्शियलमध्ये कन्वर्ट झालं आहे. का, कारण आपण इंटिग्रेशनच्या आतमध्ये घेतलेलं आहे. बरोबर. सो डेल/डेल अल्फा ऑफ f ऑफ x अल्फा dx. सो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जर एखाद्या इंटिग्रलला तुम्हाला सांगितलं डिफरन्शिएट करायला, तर तुम्हाला ते डिफरन्शिएशन पार्शियलमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये घ्यायचं आहे. बरोबर. तर या टाईपचं एक एक्झाम्पल आपण बघूयात. लिमिट्स चेंज झाले का इंटिग्रलचे, नो, लिमिट्स तेच आहेत. बरोबर. फंक्शन तेच आहे, फक्त त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण आता इंटिग्रँड म्हणून घेणार आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अल्फा. ठीक आहे. तर हे रूल 1चे एक्झाम्पल्स जे आहेत ते कम्पॅरेटिव्हली खूप इझी आहेत. तुम्ही एक एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की हे तुम्हाला आवडलं का नाही, DUIS रूल 1. ओके. So the example is, show that 0 to 1 integral over 0 to 1 x raised to a minus 1 divided by log x dx is equal to log of a plus 1. तर इथं अल्फा नाही आहे पॅरामीटर, इथं a पॅरामीटर आहे. बरोबर. सो a पॅरामीटर आहे आणि x व्हेरिएबल आहे. a इज द पॅरामीटर अँड x इज व्हेरिएबल. ओके. सो त्यांनी सांगितलं आहे का तुम्हाला DUIS रूल 1 यूज करा, नो. त्यांनी काय म्हटलेलं आहे, शो दॅट दिस इंटिग्रल इज इक्वल टू लॉग ऑफ a प्लस 1. आता इथं प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेट करायला जाल तर तिथं आपल्याकडं फॉर्म्युला नाही आहे कुठलाच. बरोबर. x रेस टू a मायनस 1 डिवायडेड बाय लॉग x. ओके, या टाईपच्या फंक्शनसाठी आपल्याकडे कुठलाही फॉर्म्युला नाही आहे टू इंटिग्रेट इट. मग फॉर्म्युला नाही आहे तर आपण काय करू शकतो, वेगवेगळे रूल्स अप्लाय करू शकतो. इवन वी कॅनॉट यूज UV रूल हिअर. बरोबर. UV रूल वापरायचा जरी प्रयत्न केला तुम्ही तरी तो पण आपण नाही वापरू शकत. मग आपल्याकडे एकच ऑप्शन उरतो की याचं डेरिव्हेटिव्ह, जर याचं डेरिव्हेटिव्ह आहे असं दाखवलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल या इंटिग्रलचं डेरिव्हेटिव्ह जर 1/a+1 आहे असं आपण दाखवलं विथ रिस्पेक्ट टू a,
तर मग आपण असं म्हणू शकतो की जर दोघांचे डेरिव्हेटिव्ह सेम येत आहेत तर ते फंक्शन्स सेम झाले. का? कारण हे डेफिनाईट इंटिग्रल आहे. डेफिनाईट इंटिग्रलमध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंटचा प्रश्नच नसतो, बरोबर, ॲड करायचा. त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह आणि याचं डेरिव्हेटिव्ह जर सेम दाखवले, इक्वल दाखवले, तर आपण असं म्हणू शकतो की हे इंटिग्रल आणि ही व्हॅल्यू सेम आहे, बरोबर. सो इथं ए इज द पॅरामीटर. मग आपण DUIS रूल 1चा आधार घेणार आहे. रूल 1च का वापरायचं? कारण कॉन्स्टंट्स आहेत लिमिट्स, बरोबर, म्हणून आपण रूल 1 वापरतोय. सो बाय DUIS रूल 1 जो तुमचा पॅरामीटर आहे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, बरोबर. सो लेट I इज इक्वल टू 0 to 1 x raised to a minus 1 divided by log x dx. Okay, let this be the integral. So di by d अल्फाच्या ऐवजी आता काय येणार? dA, कारण तुमचं पॅरामीटरचं नाव चेंज केलेलं आहे, बरोबर. सो di by dA इज इक्वल टू 0 to 1 d by dA of 0 to 1 x raised to a minus 1 divided by log x dx. Okay, so this is now by applying the rule actually you can interchange these two, integral and differentiation. फक्त काय करतो आपण? d by dA च्या ऐवजी आतमध्ये काय होईल? del by del a, ओके, विच इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह. सो लिमिट सेम 0 to 1 del by del a ऑफ, याला डॅब आपण म्हणतात, ओके, x raised to a minus 1 divided by log of x dx. ओके, तर आता तुम्ही जे डिफरन्शिएशन करणार आहे ते पार्शली करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू ए. त्यावेळी एक्स जो आहे तुमचा तो कॉन्स्टंट असेल, बरोबर. सो एक्सला कॉन्स्टंटसारखं ट्रीट करायचं आणि या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू ए. सो 1 by log x काय होईल? कॉन्स्टंट होईल, कारण एक्सच कॉन्स्टंट आहे, बरोबर. मग फक्त या टर्मचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचं आहे. एक्स रेज टू ए दॅट इज कॉन्स्टंट रेज टू व्हेरिएबल सिन्स वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू ए. कायम लक्षात ठेवा, 2 raised to x असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह काय घेतो त्याचं? d by dx of 2 raised to x. इट इज 2 raised to x into log 2. म्हणजे कॉन्स्टंट रेज टू व्हेरिएबल जर असेल तर आपण काय करतो? कॉन्स्टंट रेज टू व्हेरिएबल ती टर्म ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ द कॉन्स्टंट, बेस कॉन्स्टंट. ओके, मग इथं कॉन्स्टंट कोण आहे? एक्स आहे. सो याचं डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे? एक्स रेज टू एचं विथ रिस्पेक्ट टू ए डिफरन्शिएट करतोय म्हणून x raised to a will be as it is, जसं इथं 2 raised to x राहिलेलं आहे, मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ द बेस इज x, सो लॉग ऑफ x. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इज x raised to a इंटू लॉग x. 1 by log x तो कॉन्स्टंट होता, तो तसाच राहणार आहे, बरोबर. -1 डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 since it is constant. So x raised to a log x divided by log x dx. Okay, log x सेम टर्म्स आहेत, ओके, इन द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सो कॅन्सल होतील. इथं काय उरलं? फक्त x raised to a. आता इंटिग्रेट करताना तुम्हाला स्विच करायचं आहे. इथं आपण एला व्हेरिएबल समजत होतो, आता आपल्याला एक्सला व्हेरिएबलसारखं ट्रीट करायचं आहे आणि इंटिग्रेट करायचं आहे. सो ज्यांना स्विच करायला जमतं पटकन त्यांना DUISचे एक्झाम्पल्स इझी जातात, बरोबर. सो 0 to 1 आता इंटिग्रेट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करताना आता कुठला फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे? आता फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे एक्स रेज टू एन dx वाला, बरोबर. काय असतं इंटिग्रेशन एक्स रेज टू एनचं? एक्स रेज टू n+1 डिवायडेड बाय n+1 प्लस सी. ओके, इफ इट इज इनडेफिनाईट इंटिग्रेशन. या केसमध्ये हे डेफिनाईट आहे, त्यामुळे प्लस सी आपण ॲड करत नाही, बरोबर. सो व्हॉट विल बी द आन्सर देन? इट इज एक्स रेज टू a+1 डिवायडेड बाय a+1 लिमिट्स 0 to 1 0 to 1. सो इट इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू एकदा 1 टाकायची, एकदा 0. आता एक्स व्हेरिएबल आहे आपलं, आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट केले. सो व्हॅल्यूज पुट करताना एक्सच्या पुट करायच्या, लिमिटच्या व्हॅल्यूज, बरोबर. सो एक्स इज इक्वल टू 1 टाकलं तर 1 raised to a+1 इज 1, सो 1 by a+1. आणि जर इथं 0 टाकला, x इज इक्वल टू 0, तर 0 raised to a+1 इज 0, सो 1 upon a+1. सो 1 upon a+1 इज द व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इंटिग्रल. ओके, या इंटिग्रलचं डेरिव्हेटिव्ह 1 upon a+1 मिळालं. आणि आपल्याला काय माहिती आहे की लॉग ऑफ a+1चं डेरिव्हेटिव्ह पण 1 upon a+1च आहे, बरोबर. सो
integrating this di by d alpha with respect to alpha, you will get the answer. Okay, so di by dA is equal to 1 upon a plus 1. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, तुम्हाला आय फाइंड आउट करायचं आहे, इंटिग्रेशनची व्हॅल्यू. म्हणजे याला इंटिग्रेट केलं विथ रिस्पेक्ट टू ए की तुम्हाला आय मिळून जाईल, कारण हे डेरिव्हेटिव्ह आहे आयचं विथ रिस्पेक्ट टू ए. सो इंटिग्रेटिंग दिस यू विल गेट. आता हे जे इंटिग्रल आहे हे इंडेफिनाईट आहे, लिमिट्स आहेत का याच्यामध्ये, नाही आहेत, हे इंडेफिनाईट इंटिग्रल आहे, बरोबर. सो इट इज इक्वल टू 1 अपॉन ए प्लस 1 डी ए. ओके, सो आय इज इक्वल टू 1 अपॉन ए प्लस 1चं इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स असेल किंवा एक्स प्लस 1 असेल तर इंटिग्रेशन काय येतं, लॉग ऑफ एक्स प्लस 1. म्हणजे या केसमध्ये लॉग ऑफ, ॲज वी आर इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू ए, इट इज log of a plus 1. Is it the answer? No. Plus c. Since it is indefinite integration, you have to add arbitrary constant here. बरोबर, तर आर्बिट्ररी कॉन्स्टंट ॲड केलेलं आहे. आता या आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि मग आपल्याला समजेल की आपला आय एक्झॅक्टली काय आहे, बरोबर. तर आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी कन्सिडर युअर आय. ओके, आयमध्ये जे तुमचं दिलेलं इंटिग्रल आहे 0 to 1 x raised to a minus 1 डिवायडेड बाय log x dx. तर या इंटिग्रलमध्ये आणि हे जे मिळालेलं आहे, लेट इट बी 1 अँड लेट दिस बी 2. ओके, हे जे दोन इक्वेशन्स आहेत, जे दिलेलं इंटिग्रल आहे आणि जे मिळालेलं इंटिग्रल आहे त्याची व्हॅल्यू आहे, बरोबर. त्या दोघांमध्ये काहीतरी एक अशी व्हॅल्यू तुम्हाला टाकायची आहे सच दॅट सी तुम्हाला मिळून जाईल. तर आता कायम लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला आर्बिट्ररी कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं असतो DUIS रूल 1मध्ये पण आणि रूल 2मध्ये पण, तर असं काहीतरी करायचं तुम्हाला सच दॅट द इंटिग्रल्स न्यूमरेटर मस्ट बी 0. ओके, म्हणजे एची व्हॅल्यू तुम्हाला अशी काहीतरी टाकायची आहे सच दॅट न्यूमरेटर जो आहे तो 0 झाला पाहिजे, बरोबर. मग इथं न्यूमरेटर कधी 0 होईल, एक्स रेज टू ए मायनस 1 आहे ना, म्हणजे इथं एक्स रेज टू एची व्हॅल्यू 1 झाली पाहिजे. त्याच वेळी तुम्ही काय करू शकता, त्याच वेळी तुम्हाला काय मिळून जाईल, न्यूमरेटर 0 मिळून जाईल आणि हे इंटिग्रँडच कंप्लीट 0 होऊन जाईल, बरोबर. सो इथं एक्स रेज टू ए साठी तुम्हाला काय करावं लागेल, एची व्हॅल्यू टाकावी लागेल 0, कारण एनी नंबर रेज टू 0 इज ऑलवेज 1, बरोबर. आणि एक्स तर व्हेरिएबल आहे या केसमध्ये, म्हणजे व्हेरिएबल रेज टू 0, एची व्हॅल्यू जर 0 तुम्ही घेतली तर हा इंटिग्रँड 0 होऊन जाईल, कारण त्याचं न्यूमरेटर 0 होऊन जाईल, बरोबर. सो यूज ए इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1 and 2, बरोबर. या दोघांच्या व्हॅल्यूज सेम आहेत. सो दोन्हीकडे तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही राईट हँड साईड्समध्ये एची व्हॅल्यू तुम्हाला 0 टाकायची. सो हे काय मिळेल, इंटिग्रँड 0 मिळेल. सिन्स दिस इज डेफिनाईट इंटिग्रेशन, इंटिग्रँड 0 असेल तर ते इंटिग्रेशनची व्हॅल्यूच 0 असते, बरोबर. सो आय 0 झाला इज इक्वल टू फ्रॉम फर्स्ट इक्वेशन लॉग ऑफ 0 प्लस 1. ओके, एची व्हॅल्यू आपण काय टाकली, 0 टाकली. सो लॉग ऑफ 0 प्लस 1 प्लस सी. Log of 1 is 0, which implies that log of 1 plus c is equal to 0, which implies that c is equal to 0. Okay, so तुम्हाला काय मिळाली, c ची व्हॅल्यू 0 मिळाली. सो i is, what is your i is equal to c 0 मिळालेला आहे. सो i is equal to log of a plus 1. This is what we have to show. ओके, हेच आपल्याला दाखवायचं होतं की तुमचं इंटिग्रल जे आहे ते log of a plus 1 मिळालं. सो कायम लक्षात ठेवायचं, DUIS रूल 1 आणि रूल 2च्या एक्झाम्पल्समध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू डिटरमाइन करताना असं काहीतरी करायचं आहे, अशी काहीतरी व्हॅल्यू एची पुट करायची किंवा जो कोणी पॅरामीटर असेल त्याची पुट करायची सच दॅट न्यूमरेटर जो आहे इंटिग्रँडचा तो 0 झाला पाहिजे, बरोबर. तो 0 झाला की तुमची व्हॅल्यू काढण्याची जी प्रोसिजर आहे ती खूप सिम्पल होऊन जाते. हे इंटिग्रल डायरेक्टली 0 येतं. सो डायरेक्ट तुम्हाला या इक्वेशनमध्ये ती सेम व्हॅल्यू टाकायची आणि सॉर्ट आउट करायचं, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट DUIS रूल 1. अजून एक एक्झाम्पल आहे, त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं. तो पण शो दॅटचा प्रॉब्लेम आहे, पण मी मुद्दाम त्याची राईट हँड साईड तुम्हाला सांगणार नाही आहे. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे व्हॉट इज द राईट हँड साईड बाय अप्लाइंग DUIS रूल 1. ओके, ओके, हे थोडंसं डिफिकल्ट एक्झाम्पल आहे. तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आन्सर कमेंट करायला सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की मी हे सॉल्व करून द्यायला हवं. सो याच्यामध्ये लास्ट स्टेप जी आहे त्याच्यामध्ये सीची व्हॅल्यू तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याचं कंप्लीट सोल्युशन नाही देणार मी, पण मी तुम्हाला डिफरन्शिएशनपर्यंत सांगेन की काय करायचं एक्झॅक्टली. ओके, सो e raised to minus x डिवायडेड बाय x sec x
मायनस ई रेस टू मायनस ए एक्स डिवायडेड बाय एक्स सेक एक्स. तर परत थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे बरोबर. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण आहे प्लस एक्सपोनेन्शियल आहे. याच्यासाठी आपल्याकडे कुठलाही फॉर्म्युला नाही आहे याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी. म्हणून आपण परत एकदा काय करतो आहे DUIS रूल 1चा यूज करतो आहे टू डिटरमाइन द व्हॅल्यू. ओके, सो लेट I इज इक्वल टू 0 to infinity e raised to minus x minus e raised to minus ax divided by x sec x dx. ओके, सो लेट दिस बी I. ओके, तर आता तुम्हाला DI बाय DA फाइंड आउट करायचं आहे बरोबर. DI बाय DA फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच या इंटिग्रलला तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. तर डिफरन्शिएट करताना आपण काय करतो, आतमध्ये घेताना हे डिफरन्शिएशन आतमध्ये घेताना आपण पार्शलमध्ये कन्वर्ट करतो त्याला बरोबर. सो 0 to infinity ॲज इट इज राहील. आतमध्ये जाताना डेल बाय डेल ए होईल आता म्हणजे पार्शल होईल ऑफ द फंक्शन ई रेज टू मायनस एक्स मायनस ई रेज टू मायनस ए एक्स डिवायडेड बाय एक्स सेक एक्स. आता एक्स सेक एक्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे कारण तुम्ही डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू ए डिफरन्शिएट करताय म्हणजे फक्त एच तुमचा व्हेरिएबल आहे. एक्स त्यावेळी कॉन्स्टंट होईल बरोबर. सो एक्स कॉन्स्टंट झाला. एक्सला कॉन्स्टंटसारखं ट्रीट केलं तर ई रेज टू मायनस एक्स पण कॉन्स्टंटच होईल एक्सपोनेन्शियल ऑफ मायनस एक्स बरोबर. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार विथ रिस्पेक्ट टू ए 0. ठीक आहे, सो 0 to infinity पहिलं डेरिव्हेटिव्ह 0 आलं मायनस ई रेज टू मायनस ए एक्स. ओके, त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए काढायचं आहे आपल्याला. तर पहिलं तर मायनस ई रेज टू मायनस ए एक्स ॲज इट इज राहील मल्टिप्लाइड बाय पॉवरचं डेरिव्हेटिव्ह. सिन्स इट इज कंपोजिशन ऑफ टू फंक्शन्स पॉवरच्या डेरिव्हेटिव्हने पण मल्टिप्लाय करावं लागेल. पॉवरचं डेरिव्हेटिव्ह पण विथ रिस्पेक्ट टू एच फाइंड आउट करायचं बरोबर. मग ते काय येणार आहे मायनस एक्स येईल बरोबर. मायनस मायनस प्लस होईल बरोबर. सो मायनस मायनस प्लस ई रेज टू मायनस ए एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स. ओके, डिवायडेड बाय एक्स सेक एक्स ॲज इट इज बरोबर. एक्स सेक एक्स ॲज इट इज dx. ओके, सो इट इज इक्वल टू 0 to infinity एक्स एक्स कॅन्सल होईल बरोबर. लाईक टर्म्स आहेत एक्स एक्स कॅन्सल होईल. ई रेज टू मायनस ए एक्स डिवायडेड बाय सेक एक्स डी एक्स. आता इंटिग्रेट करताना विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं बरोबर. सो 0 to infinity sec x 1 by sec x is same as cos x. So you can write instead 1 by sec x you can write cos x there. So e raised to minus ax multiplied by cos x dx. इथं पण तुम्ही UV रूल तुम्ही वापरू शकता पण डायरेक्ट फॉर्म्युला आहे यासाठी बरोबर. ई रेज टू ए एक्स इंटू कॉस बी एक्स आणि ई रेज टू ए एक्स इंटू साईन बी एक्स या टाईपचे जे इंटिग्रल्स असतात त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे बघा. सो तो फॉर्म्युला काय आहे ई रेज टू ए एक्स इंटू कॉस बी एक्स डी एक्स इज इक्वल टू ई रेज टू ए एक्स डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए कॉस बी एक्स प्लस बी साईन बी एक्स बरोबर. इथं ए आणि बीच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करायच्यात. तर या केसमध्ये ई रेज टू ए एक्सच्या ऐवजी ई रेज टू मायनस ए एक्स आहे बरोबर. म्हणजे तुमच्या एची व्हॅल्यू इथं मायनस ए झाली बरोबर. सो हियर इट इज ई रेज टू मायनस ए एक्स डिवायडेड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी. बी इज द कोइफिशियंट ऑफ एक्स इन अँगल. या केसमध्ये एक्सचा कोइफिशियंट काय आहे अँगलमध्ये +1 आहे बरोबर. सो या केसमध्ये तुमचं बी काय झालं 1. सो मायनस एचा स्क्वेअर डिनॉमिनेटर काय आहे ए स्क्वेअर म्हणजे मायनस एचा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होईल. सो ए स्क्वेअर प्लस 1 1चा स्क्वेअर 1 इंटू ब्रॅकेट व्हॉट विल बी द ब्रॅकेट देन ए कॉस बी एक्स म्हणजे मायनस ए कॉस एक्स बीची व्हॅल्यू 1 आहे प्लस बी साईन बी एक्स बीची व्हॅल्यू 1 आहे. सो प्लस साईन एक्स. ठीक आहे, दिस विल बी युअर इंटिग्रेशन लिमिट्स 0 to infinity. सो नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर लिमिट्स 0 to infinity सबस्टिट्यूट करायच्यात आणि सिम्प्लिफाय करायचं. ओके, सो द अप्पर लिमिट इज इन्फिनिटी. ई रेज टू मायनस इन्फिनिटी इज 1 upon e raised to infinity which is 0. ओके, e raised to minus infinity is equivalent with 1 upon e raised to infinity. We know that infinity is something greater than 1. ओके, आणि ग्रेटर दॅन 1 जर नंबर असेल तर त्याची इन्फायनाईट पॉवर ही ऑलवेज इन्फिनिटी येते. सो दिस इज इक्विव्हॅलंट विथ 0.
okay, approximately equal to 0. So after putting infinity you will get 0. So di by dA is equal to 0 minus lower limit is 0, so e raised to 0 is 1, so 1 by a square plus 1 into bracket minus a cos of 0. Cos of 0 is 1, so minus a plus sin 0 is 0. Okay, so this is equal to a by a square plus 1. This is your di by dA. ओके, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? आय फाइंड आउट करायचं आहे. सो इंटिग्रेटिंग दिस डी आय बाय डी ए विथ रिस्पेक्ट टू ए यू विल गेट ए बाय ए स्क्वेअर प्लस 1 डी ए. ओके, सो इंटिग्रेटिंग धिस विथ रिस्पेक्ट टू ए काय येईल इंटिग्रेशन? ए स्क्वेअर प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 2a. ओके, त्यातला फक्त एच आहे, 2 आपण ॲडजस्ट करू शकतो. सो 1/2 2ने मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा. सो 2a डिवायडेड बाय a square plus 1 dA. Now this is perfect derivative of this denominator in the numerator. इथं आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे इंटिग्रेशनचा? f डॅश बाय f dx इज इक्वल टू डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरमध्ये असेल तर काय असते इंटिग्रेशनची व्हॅल्यू? लॉग ऑफ द डिनॉमिनेटर प्लस सी. ओके, म्हणजे या केसमध्ये 1/2 टाइम्स लॉग ऑफ डिनॉमिनेटर इज a स्क्वेअर प्लस 1. सो लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस 1 प्लस सी. सी डिटरमाइन करायचं आहे. ओके, सी डिटरमाइन केला की तुमचा आन्सर मिळाला. तर सी डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला काय ट्रिक सांगितली आहे मी? असं काहीतरी करायचं की दिलेल्या इंटिग्रलमध्ये न्यूमरेटर 0 झाला पाहिजे. आता दिलेल्या इंटिग्रलमध्ये तुमचं न्यूमरेटर काय आहे? ई रेज टू मायनस एक्स इंटू ई रेज टू मायनस एक्स मायनस ई रेज टू मायनस ए एक्स. ओके, डिवायडेड बाय एक्स सेक एक्स dx. तर याच्यात काहीतरी असं करावं लागेल, एची व्हॅल्यू अशी काहीतरी सबस्टिट्यूट करावी लागेल सच दॅट द न्यूमरेटर इज 0. न्यूमरेटर बिकम्स 0. बरोबर, तर न्यूमरेटर 0 कधी होईल? एची व्हॅल्यू त्यासाठी काय टाकावी लागेल? तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं की एची व्हॅल्यू तुम्ही काय टाकली आणि सीची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली. बरोबर, सो ए आणि सी कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचे काय मिळतं आहे. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट DUIS रूल 1. DUIS रूल 2मध्ये सेम गोष्टी करणार आहे आपण, फक्त तिथं थोडासा रूल चेंज होतो. त्याचं कारण असं आहे, हे जे लिमिट्स आहेत ओके, ते लिमिट्स कॉन्स्टंट राहत नाहीत, ते लिमिट्स असतात फंक्शन्स ऑफ द पॅरामीटर्स. सो त्या केसमध्ये आपण थोडंसं DUISचा रूल चेंज करतो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे DUIS रूल 2. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.